झाला तुझा इंटरव्ह्यू मूर्ख. यार काय बाई आहे यार ही. नाही एसी असं घाबरून नाही चालणार. तिच्या पॉपकट खालच्या डोक्याला जर कंट्रोल करायचं असेल तर स्वतः डोकं चालवायला लागेल. तिला अशी काहीतरी एक गोष्ट एखादं सिक्रेट कळलं पाहिजे ज्याने हिला कंट्रोल करता येईल. काहीतरी ही बाई खरंच मला पण गायब करेल. नाही एसी थिंक. सॉरी 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 सॉरी. अरे काय करतोय. सॉरी सॉरी सो सॉरी. काय झालं भाऊ? या मेसेज आहेत का तुमच्या? हरवल्यात का? हो दादा. अरे देवा, पोलिसात जाऊन आलात का? हो, पोलिसांमध्ये केली रिपोर्ट. तुम्ही पण जरा थोडंसं लक्ष द्याल ना. तुम्हाला जर कुठे या दिसले तर प्लीज त्या नंबरवर कळवा. आणि एक घ्या ना, हे पण जर तुम्हाला कुठे लावता आलं गाडीच्या मागे वगैरे आणि किंवा कुठे पण कळवा जर कुठेच आढळतात. करणार, नक्की करणार. आणि साहेब टेन्शन नाही घ्यायचा, वहिनी नक्की सापडणार. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. काळजी घ्या. हो दादा. हां हॅलो. मी ठाणे पोलीस स्टेशनमधून बोलतोय. हां बोला ना साहेब, बोला ना. काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे का? आम्हाला एक डेड बॉडी सापडले. तुमच्या बायकोशी मिलिटरी होती वाटते. तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन ओळख पटवाल का? साहेब आतमध्ये बोलावले.
सही नहीं है, सही नहीं है ये। देवा देवा ठीक आहेस ना? मी पाणी घेऊन येतो. फिलिंग बेटर? दादा, याला इथे आणण्याची काय गरज होती? तर पोलिसांनी बोलावलंय म्हटल्यावर यावं तर लागणारच ना. अरे पण तू एकटं यायचंस ना. तुला माहितीये ना हा ऑलरेडी स्ट्रेस्ड आउट आहे, त्यात तू याला इथे घेऊन आलास आणि हे सगळं बघायचं म्हणजे. आई मी ठीक आहे, आय एम ओके. आणि तसं पण सई वाईफ आहेत माझ्या अगं. ते असं काहीतरी कळल्यावर मी यायलाच हवं ना. देवांश, इतके दिवस मी गप्प होते, पण प्लीज हा मूर्खपणा थांबव आता. कसला मूर्खपणा? हाच मूर्खपणा, वेगळं राहण्याचा. मला कळत नाही तू अजूनही त्या झोपडीसारख्या घरात का राहतोयस. व्हाय डोंट यू अंडरस्टँड? कम ऑन. हे बघ, मला कळतंय तू कुठल्या परिस्थितीतून जातोयस, तुला किती त्रास होतोय. तुझ्या सपोर्टसाठी आम्ही सगळे आहोत ना. प्लीज तू आपल्या घरी ये, आपण सगळे मिळून सईला शोधू. ट्रस्ट मी. पण तू आता त्या घरात राहायचं नाहीस, अँड दॅट्स फायनल. ती अगदी बरोबर बोलते. अरे यार, तू चल ना आमच्या बरोबर घरी. हा, हे बघ, तू घरी राहून सईचा शोध घे, पण तू आमच्या डोळ्यासमोर असलास म्हणजे आम्हाला काळजी वाटणार नाही. सी, मला तुमची काळजी कळते, पण मी आधी पण सांगितलंय मी नाही येऊ शकत आपल्या घरी परत. सई कुठे आहेत, कशा आहेत, काहीच माहिती नाहीये मला. त्या जेव्हा पण घरी येतील आणि मी जर तिथे नसलो ना तर त्रास होईल त्यांना. मी असायलाच हवं त्या घरी. आणि मला वाईट वाटतंय, त्याचं काय? बघा, मी प्लीज 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 मला यावर ना आता फार बोलायला लावू नका. मला नाही माहिती, पण मला त्या घरी राहणं गरजेचं आहे. सईंसाठी राहावंच लागेल मला तिथे. त्या कधी पण येऊ शकतात तिकडे. आणि आय रिक्वेस्ट यू, प्लीज प्लीज मला फोर्स करू नका. मी नाही येणार आहे आपल्या घरी. आय एम सॉरी. देवांश, ह्या सईसाठी देवांशने स्वतःची काय अवस्था करून घेतली. मला नाही बघवत हे सगळं. मी देवांशला परत आणेन आणि त्या सईला विसरायला लावेन. एकदा का देवांश सईला विसरला, आपल्या घरी परत आला की आधीसारखा होईल. मी आणेन माझा आधीचा देवांश परत. मम्मी, आलात तुम्ही? सॉरी हा, ते ॲक्च्युली स्ट्रेस झाला होता ना खूप, त्यामुळे जरा माइंड रिलीफ करायसाठी. सई सापडली नसेल ना मम्मी? नसेलच सापडली. तुम्हाला माहितीये मम्मी, लहानपणी आम्ही जेव्हा हाईड अँड सीक खेळायचो ना, तेव्हा सई अशी काय लपायची की सापडायचीच नाही किती शोधलं तरी. तुम्हाला सांगते मम्मी, रात्रभर झोपच नाही लागली हो मला. माझीच ही अवस्था आहे.
त्या आणि देवांशचं तो काय झालं असेल विचार करूनच कसं तरी होतं बाबा मला. मी काय म्हणते मम्मी, म्हणजे अशी अचानक कशी काय गेली असेल हो सई? किती सेल्फिश असावं ना एखाद्याने इतक्या टफ सिच्युएशन मध्ये देवांशी साथ द्यायची, त्यांच्या सोबत राहायचं. ते सगळं सोडून कुठे तोंड काळं करायला निघून गेली काय माहिती. काय म्हणालीस तू? मम्मी लेटर ठेवून गेली ना सई, म्हणून. मी लहानपणापासून ओळखते त्या सईला. पण बरं झालं तुम्हाला तरी कळलं आता. म्हणजे बघा ना, आधी तिने देवांशला स्वतःच्याच घराबाहेर काढलं आणि आता गरिबीचा कंटाळा आला म्हणून ती स्वतः देवांशला सोडून दिली. हिम्मत कशी झाली ग तुझी माझ्या सुनेबद्दल हे बोलायची? आता एक शब्द जरी तोंडातून काढलास ना तरी गाठ माझ्याशी आहे. दुर्दैव आहे सईचं की तिला तुझ्यासारखी बहीण मिळाली. घरात चाललंय काय, तू बोलतेस काय, किती दुर्लक्ष करायचं ग तुझ्याकडे. ती माझी सई कुठे असेल, कशी असेल, काही कळायला मार्ग नाहीये. आणि तिच्या मागे हे सगळं बोलतेस तू बेशरम. अगं तुला जरा तरी लाज असती ना तर सुमनताईनं फोन केला असतास, 4 शब्द प्रेमाने बोलली असतीस, धीर दिला असतास त्यांना. पण तुला तेवढी अक्कल कुठे? आम्ही मूर्ख आहोत असं समजू नकोस तू. हे जे काय गोड वागण्याचा आव आणतेस ना तू खरी कशी आहेस हे आम्हाला चांगलंच माहितीये. कळलं? ओंकार, अरे मम्मीने माझ्यावर हात उचलला. त्यांना असं वाटतं की सई आणि देवांश माझ्यामुळे घराबाहेर गेले. अरे माझ्यामुळे गेले का? ते दोघं त्यांचे स्वतःहून गेले ना. सांग ना मम्मींना. बोल ना. सिरियसली ओंकार, तुला पण असंच वाटतंय? वाव, ते मस्त. म्हणजे या घरात काही झालं तरी मलाच ब्लेम करणार ना तुम्ही सगळे? मी पंचिंग बॅगच आहे या घरातली. आय कांट बिलीव्ह दिस. दिस इज नॉट फेअर ओंकार. दिस इज नॉट फेअर. फोन का नाही उचलत आहे विक्रम? पत्ता तर बरोबर दिलाय ना त्याने. हो, मग दार उघडं कसं काय? सई जर का आत असेल तर दार उघडं नाही ठेवणार. जाऊ दे, तरी एकदा जाऊन बघतेच.
अरे सोड मत. मूर्ख आहेस का तू? किडनॅप केलंयस ना तिला, मग घर असं उघड्यावर का ठेवलंयस? हो मॅडम, तुम्ही शांत व्हा जरा. एवढा का चिडतायत तुम्ही? हो, मेंदूची नस फुटेल तुमच्या. शांत व्हा, शांत, रिलॅक्स. घर असं उघडं ठेवून कुठे गेला होतास आणि का गेला होतास? सईसाठी सामान आणायला गेलो होतो. काय ना की माझ्या सईला कुठल्याच गोष्टीची ना कमी नको पडायला. अरे बेअक्कल माणसा, तिला बांधून तरी ठेवायचं, पळून गेली असती म्हणजे. हो मॅडम, काय बोलतायत तुम्ही हे? हो, फुलासारखी नाजूक माझी सई आणि तिला मी असं जनावरासारखं बांधून ठेव? प्रेम करतो मी तिच्यावर. सईला ना मॅडम मी एक ओरखडा पण नाही येऊ देणार. इम्पॉसिबल. अहो मॅडम, काय झालंय? तुम्हाला कसली भीती की ती पळून जाईल याचीच ना? अहो मी तुम्हाला सांगतोय ना, ती नाही पळून जाणार, नका काळजी करू तुम्ही. आणि पळून गेली तर आता किडनॅप कसं करायचं हेही शिकवावं लागेल का तुला? नाही शिकवलंत ना तर ते तुमच्यासाठीच चांगलं. इम्पॉसिबल आहेस. अनबिलीव दिस. मी तुला सोडवून आणलं बाहेर कशासाठी? माझं काम करण्यासाठी. देवांशच्या आयुष्यातून सईला कायमचं दूर करण्यासाठी तुला आणलं. हे एक साधं काम सुद्धा तुला जमत नाही. हे असं दार उघडं ठेवतोस, ती पळून गेली म्हणजे. मॅडम, तुम्ही पण ना नाही सुधारणार. आणि ना हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. तुम्ही जे करतायत ना ते स्वतःच्या स्वार्थासाठी करताय, पण मी जे करतोय ना ते माझ्या प्रेमापोटी करतोय. तुम्ही बघा आता, सई लवकरच कायमची माझ्याकडे येईल आणि ती मला कधीच सोडून जाणार नाही. आणि गेली तर तिचं देवांशवर प्रेम आहे, त्याचं काय? हो मॅडम, तुम्ही काय करताय? तुम्ही कशाला चिडायला लावतायत मला? ते देवांचं नाव घेतलं ना की डोक्यात अशी ना तिडीकच जाते. मॅडम, अहो सईला तर मी काय बोलू शकत नाही, पण तुम्ही ना माझ्या वाकड्यात नका जाऊ. तुम्हाला काय वाटतं की जी काही अक्कल आहे ती फक्त तुम्हालाच आहे का? अक्कल मला पण आहे ना, थोडीफार तरी निदान. मला सगळ्यात जास्त देवांशची काळजी वाटते. ती सई जर का देवांशकडे पळून आली तर माझ्यासाठी अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. परत तेच बोलतायत तुम्ही. कसं आहे ना, प्रॉब्लेम सईमुळे नाही तर प्रॉब्लेम तुमच्या आतताईपणामुळे क्रिएट होईल. अहो तुमचं काम तर झालंय ना, देवांश मोकळा झालाय ना. मग इकडे सई आणि मी काही करू, तुम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी? आणि मी तुम्हाला सांगतोय ना की सईची काळजी नका करू, ती नाही येणार परत. आणि एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही ना इथे असं सतत येत नका जाऊ. प्लॅन फ्लॉप होईल नाही तर एक दिवस. कळलं ना? जा, निघा. ठीक आहे, बाय बाय. या विक्रमवर काम सोपवून चूक तर नाही ना केली मी? ह्या माथे फिरू माणसाच्या डोक्यात वेगळाच काहीतरी प्लॅन शिजतोय असं का वाटतंय मला? ओ मॅडम, अहो जाताय ना? जा. तुझ्या आठवणींचे गंध सारे आणतो मी. जुन्या इंद्रधनुचे रंग सा
जाणतो ही स्पर्शाचे तुटलेले दुवे दुरून पाहू दोघेही हरून जाऊ दोघेही भरून येऊ दोघेही भेटूया पुन्हा तुझ्या नमस्कार. एक्सक्यूज मी मॅम, आम्ही तुम्हाला ओळखलो नाही. आपण कोण? या माझ्या वाईफ आहेत मिसेस सई देवांश जहागीरदार. इंद्रधनुचे रंग सारे विरहाच्या डागण्या भेटीच्या चांदण्या दिवसांच्या कुशीवर त्या राती देखण्या सरलेली आर्जवे भरलेली आसवे मांडू देना मला सारे तुझ्या सवे. देवांश पोरा, तुम्ही कुठे होतात? अरे माझ्या चुलत्याचं ऑपरेशन झाला ना, म्हणून मला वाशिक जाऊचं लागला रे. सई हरवली काकू, कुठे गेल्या काहीच नाही माहिती. कळला माका, सुमनताई भेटलेली माका, तिची अवस्था माका बघवली नाही रे. शेवटी काय आई असं ना ती. पण देवांश, आता तुझ्यावर सगळी मदार असा, तेव्हा तू खचून जाऊ नकोस बाळा. काय मग काय करू मी? तर शोधू त्यांना. त्या कुठे आहेत त्यांचा काहीच पत्ता नाहीये माझ्याकडे. आणि का सोडून गेल्यात त्या मला सिरियसली कळत नाहीये. का गेल्या त्या सोडून मला? काय करू? अरे तू काय वेडोबिडो झालंस काय? अरे जी मुलगी तुझ्या बरोबर इथपर्यंत येईल ती तुका अशी मध्ये सोडून जाऊ शकत काय? सांग ना. ते असं विचार सुद्धा तू मनात आणू नकोसा. मला माहित असा की आपली हल्लीचीच ओळख असा, पण एवढ्या आयुष्यात मी एवढा जग बघितलंय ना की त्याच्यावरून तुका सांगते की तुझी बायको ही खमकी असा, खमकी. परिस्थितीत घाबरून पळून जाणाऱ्यापैकी नाही असा ती, पण नक्कीच ती खायच्या तरी संकटात अडकली असतली बिचारी.